हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. काल मी आपल्याला हल्लीचे लोकांचं एक जीवनशैली म्हणा, संसार कसं चालवतात ते दाखवले. ह्याला दोन्ही टाईपचे कॉमेंट्स आले, म्हणजे फॉर आणि एगेन्स्ट. त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आणि मला वाटते आपण ह्या जनरेशनला जरा समजून घ्यायला पाहिजे. ते जनरेशन गॅप कमी होईल, जाणार म्हणणार नाही मी, कमी होईल. आणि आपले संबंध सासू-सुनांचे असतील, वडील मुलाचे असतील, हे जरा चांगले होतील. आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे का नाही, आपण आपले परीनं बघतो. आज त्यांची परिस्थिती कशी आहे, सकाळी जायची वेळ ठरलेली असते ऑफिसला 8ला. आता हल्ली काही लोकांना वर्क फ्रॉम होम मिळायला लागले, ही गोष्ट वेगळी नाही. तर पण ते परत घरी येताना 10 काय 11 काय कधी आले तरी लवकर, मग लगेच त्यांचे काही मीटिंग्स असतात, लगेच आपलं लॅपटॉप उघडून त्याच्यासमोर बसतात. हे बघा, खूप फरक आहे त्यांचे कामाचे पद्धतीत आणि आपण जे कामं नोकऱ्या करत होतो त्या पद्धतीत. आणि ह्याच्यामुळे त्यांना घरात काही करायला वेळ मिळत नाही. आणि काही कंपन्या तरी त्यांचे ऑफिसमध्येच, म्हणजे कंपनीमध्येच हे सगळ्यांचं खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली असते. त्यामुळे ह्यांना खरं वेळ नाही आहे त्या लोकांना. आणि घर म्हटल्यावर काय होते माहिती काय, एखादं आपण सामान आणून ठेवलं, तुम्ही मग थोडे दिवस ते सामानाकडे बघितलं नाही का, म्हणजे रोज त्यांना बाहेर ऑफिसमध्ये जेवण असते, मग हे कुठे काय करणार, त्याच्याकडे लक्ष गेलं नाही ते तर सामान सगळं खराब होऊन जाते. ते पोरकिडे होतील, अळ्या होतील, काही होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते लोकांना जरासं घरात काय ठेवायचं नाही हे सगळं विचार करावं लागतं. आणि मेन म्हणजे घरातलं सगळं करत बसले की त्यांना ऑफिसचं करायला कुठे वेळ मिळणार आहो. सकाळी 8ला जातात पोरं, रात्री 10-11ला येतात. मी इथे बघते कितीतरी लोकांना. मग आपण त्याच्याकडनं काय अपेक्षा करू शकतो? घरातलं हे करायला पाहिजे, ते इथं करायला पाहिजे, शक्य नाहीये. जीवनशैलीचं बदल आहे. आणि तेथही काही लोकांचं आवडीनिवडी पण आहेत. आय एग्री टू दॅट. का म्हणजे मेन हल्ली जास्त त्यांचं काय होते, त्यांचे कामाची पद्धत वेगळी, आपल्यासारखी नाही. त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, टार्गेट्स असतात. तर प्रोजेक्ट कंप्लीट व्हायचं असलं की कधी त्यांना दिवस रात्र बसून काम करावं लागते. आपली कामाची पद्धत तशी नव्हती. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट, एवढं सगळं करून उत्साह प्रत्येकाला असेलच असं नाही. एखाद्याला उत्साह असतो, आवड असली तर. मी पूर्वी सांगितलं होतं माझे मैत्रिणीचे मुलीचं एक्झाम्पल. बरेच नवीन सबस्क्रायबर झालेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे जाणून घेणं, म्हणून परत सांगते. ती मुलगी पण खूप वर्ष फॉरेन कंट्रीजमध्ये होती, तो मुलगा पण होता. हिचंही जरा लेट मॅरेज झाला, म्हणजे हवा तसं मिळत नव्हतं तिला. मग दोघंही इंडियात आले. ऑफिसमध्ये त्यांची गाठभेट झाली. मग दोघांनाही वाटलं आपण लग्न केलं की बरं होईल. आई वडील पण हो म्हणाले. मग लग्न झालं. लग्न झाल्यावर ह्या मुलीला तिथे ती फॉरेनमध्ये असली तरी स्वतःचं कुकिंग वगैरे स्वतः करायची. तिला बाहेरचं वगैरे असं विशेष नाही आवडत. आणि शिस्तीत राहणीमान, म्हणजे पहिलेपासून सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, ही पद्धत. तर मुलाला काय, आणि मुलांना कसं बरेच जणांना करायला येतही नाही, आवडही नसते. तो सकाळी सगळं काही पाकिटं हल्ली असतात ना जंक फूडची, तसली काहीतरी पाकिटं फोडून खायचा. दुपारी हॉटेलमधनं जेवण यायचं,
त्यातनं खाल्लेलं उरलेलं फ्रीजमध्ये ठेवायचे आणि रात्री खायचं. आई होती, पण त्या आईला स्वयंपाकाचा अतिशय कंटाळा, त्यामुळे त्यांचे घरात इन शॉर्ट काही कुकिंग होत नव्हतं. ही मुलगी तिथे गेल्यावर हिला अवघड गेला. हिला कधी असलं खाऊन सवय नाहीये रोज. मग एवढ्यापर्यंत गेलं म्हणजे आपण डिवोर्स घ्यावा का. मग तिचं माझ्याशी बोलणं झालं. मी तिला विचारलं, बाकी काही प्रॉब्लेम आहे का तुला. बाकी काही त्या लोकांबद्दल सुद्धा तिचं काही बाकी हे नव्हतं, कंप्लेंट्स काही नव्हते, फक्त लाईफस्टाईलची बदल होती. मी म्हटलं, हे कर, तुला काही ते करू नकोस म्हणत नाही, तू तुझे पुरतं करत जा. करताना विचार त्यांना हवे का म्हणून. खाल्ले तरी देत जा, बघू आपण प्रयत्न करून. मग ती करायला लागली. एक दिवस उपीट केली, एक दिवस शिरा, पोहे, असं काहीतरी त्यांना विचारली. त्यांना पण गरम गरम खायला आवडलं. दोघांनाही आवडलं. मग दुपारी पण स्वयंपाक करायला मग बाई पण लावली तिनं. त्यामुळे मग सगळं घराचं वातावरण बदललं. एका छोट्या गोष्टीसाठी बघा ते वेगळं व्हायचा विचार करत होते का. लाईफस्टाईल, बाकी काही कंप्लेंट नव्हती. माणसं चांगली म्हणत होती, काही प्रश्न नाहीये, फक्त लाईफस्टाईल. हे कशामुळे तिला शक्य झालं का. तिला घरातले स्वयंपाकाची आवड होती. त्या आवडीमुळे आणि पहिल्यापासून तिला सवय घरातलं खाऊन, त्यामुळे तिला आता बरं वाटलं. आणि तिनं जरा प्रयत्न केल्यामुळे सगळ्यांची लाईफस्टाईल बदलली आणि तिचं पण छान संसार चालू झाला. त्यामुळे हे थोडंफार आवड पण पाहिजे. आता तुम्हाला सोसत नाही, बाहेरचा आवडत नाही म्हटल्यावर तुम्ही घरात करणार किंवा बाई लावणार, ही गोष्ट झाली. त्यामुळे काही लोकांचं म्हणणं होतं, काही उपयोग, घरात स्वयंपाक करत नाही, अमुक नाही तमुक नाही. त्यांची परिस्थिती तशी आहे. त्या परिस्थितीमुळे त्यांना, आणि आफ्टरऑल काय होते, हे सगळ्याचा लोड कोणावर पडतो, स्त्रीवर, बायकोवर. मग तिनं हे सगळं करायचं, मग तर आवरणं आणि सामान आणणं, तर नासाडी झालं का बघायचं. हे तिला बाहेरचं करताना सवड नको का, समजून घ्यायला पाहिजे. शी इज ऑल्सो एन ह्युमन बिईंग, माणूस आहे ती पण. त्यामुळे मला तरी वाटते हे काळाप्रमाणे त्यांचे कामाचे पद्धतीमुळे हे बदल झालेले आहेत. आणि काही लोकांनी खरंच कौतुक पण केले. माझ्यासारखं मला पण खरंच कौतुक वाटलं. किती छान, किती व्यवस्थित राहतात ते. आपण हे पाहिजे तर पाहिजे, ठेवतो घर एवढा पसारा, आणि हे लोकांचं किती छान होते. आणि आपण हे पाहिजे तर पाहिजे केलं. आज आता माझ्या मैत्रिणींचं सांगते मी. 2-3 दिवसापूर्वी दोघींचेही फोन आले होते. एक मैत्रीण म्हणाली, 2 मुली तिला, दोघींची लग्न झालीत. म्हणाली, घरात एवढी भांडीकुंडी आहेत, घेऊन जावा, तुम्हाला काय हवं तर. म्हटलं, ते आम्हाला नको म्हणतात. आणि बरोबर आहे म्हणाली, एवढ्या हल्ली भांडी घेऊन जाऊन, हल्ली काय घरात करणं, घरात जेवण खाणं. पूर्वी कसं आपण सगळ्यांना बोलवायचो जेवण खाणं, त्यामुळे एवढी भांडीकुंडी लागायची. आता काही लागत नाही, अशी परिस्थिती. सगळं बदललेलं आहे. दुसरी मैत्रीण पण तर म्हणाली, मुलगा काही नको म्हणालाय, सगळं काही हवं तर त्याचे बायकोनं हवा एवढं घेतलेलं आहे. मग मी सगळी माळ्यावरनं भांडी काढली म्हणाली खाली. तिचे बहिणीचे नातीचं लग्न आहे आणि बहिणीचे मुलाला मी सांगितलं, हे बघ, घेतली काय हवी ती सगळी घेऊन जा, कमी पडलेली तू घे. म्हणजे आम्ही सगळं हे साठवून ठेवलं. काय उपयोग. नुसतं कुठेतरी पडून आहेत का नाही. त्यामुळे जे आपण वापरतो तेवढंच आणायचं, ठेवायचं. अगदी सुटसुटीत राहते. मला तरी खूप आवडलं. आणि बरेच माझे सबस्क्रायबर्सांना पण हे आवडलं. त्यांना कौतुक वाटलं हल्लीचे मुलांचं. त्यामुळे आपण त्यांचे
परिस्थितीचं हे सगळं जरासं समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, आपले रिलेशन्स पण चांगले राहतील. आणि शेवटी काळाप्रमाणे माणसानं बदलायला लागते. त्यामुळे जरासं आपण त्यांना समजून घेतलं तर आपण सगळेच आनंदी राहू असं मला वाटते. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल? हॅव ए गुड डे.